नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अक्षय गोरे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण एंडोक्राइन ग्लँड्स म्हणजेच अंतःस्रावी ग्रंथीबद्दल माहिती पाहणार आहोत। त्याआधी पाहूया ग्रंथी म्हणजे काय। तर आजचा व्हिडिओ हा येणाऱ्या शिक्षक भरतीमध्ये टीईटी, सीईटी, टेट या एक्झामसाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। तसेच सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आपल्याला ग्रंथीवर प्रश्न विचारले जातात। आपल्या शरीरातील ग्रंथीबद्दल आपल्याला माहिती असलं पाहिजे, त्यासाठी देखील आजचा व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे। व्हिडिओ लक्षपूर्वक व शेवटपर्यंत पहा। चॅनलला आणखीन तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून ठेवा, येणाऱ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। सुरुवात करूया व्हिडिओला। पहिल्यांदा पाहूया ग्रंथी म्हणजे काय। तर ग्रंथी म्हणजे काय, तर शरीरातील रासायनिक स्राव निर्माण करणाऱ्या विशेष पेशींचा समूह किंवा अवयव म्हणजे काय, तर ग्रंथी। शरीरात अनेक ग्रंथी आहेत, त्यांचं वर्गीकरण अंतःस्रावी आणि बहिःस्रावी अशा दोन गटामध्ये केलं जातं। आता आपण पाहूया बहिःस्रावी ग्रंथी म्हणजे काय। तर बहिःस्रावी ग्रंथी म्हणजे काय, त्याला आपण एक्झोक्राइन ग्लँड्स असं म्हणतो। बहिःस्रावी ग्रंथीतून निर्माण होणारे स्राव थेट रक्तात मिसळले जात नाहीत, हे महत्त्वाचं आहे। जे काही स्राव निर्माण होतात ते रक्तामध्ये मिसळले जात नाहीत। यातील बरेचसे स्राव शरीराबाहेर टाकले जातात। या ग्रंथींना स्वतःचा नलिका मार्ग असतो, म्हणून घाम, अश्रू यासारखे स्राव बाहेर टाकले जातात। बहिःस्रावी ग्रंथी म्हणजे एक्झोक्राइन ग्लँड्सबद्दल महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी निर्माण होणारे स्राव रक्तात मिसळले जात नाहीत, कारण की यांना स्वतःचे नलिका मार्ग असतात, त्यातून घाम, अश्रू यासारखे स्राव बाहेर टाकले जातात। आता आपण पाहूया अंतःस्रावी ग्रंथी म्हणजेच एंडोक्राइन ग्लँड्स म्हणजे काय। तर या ग्रंथीमधून निर्माण होणारे जैव रासायनिक स्राव थेट रक्तात मिसळले जातात। या ग्रंथींना स्वतःचा नलिका मार्ग नसतो, म्हणून त्यांना विनाल ग्रंथी असेही म्हणतात। या ग्रंथींना स्वतःचा नलिका मार्ग नसतो, म्हणून त्यांना विनाल म्हणजे नाल नसलेले, नलिका नसलेले ग्रंथी असं म्हणतात। अंतःस्रावी ग्रंथीमधून निर्माण होणाऱ्या जैवरासायनिक म्हणजे बायोकेमिकल संप्रेरकांना काय म्हणतात, हॉर्मोन्स असे म्हणतात। तर हॉर्मोन्स जे असतात ते विशिष्ट वर्तन घडवण्यासाठी किंवा न घडवण्यासाठी जबाबदार असतात। आपल्या वर्तनावर आपल्या हॉर्मोन्सचा अत्यंत महत्त्वाचा प्रभाव पडत असतो। एखादं वर्तन घडवायचं किंवा न घडवायचं हे हॉर्मोन्सवर डिपेंड असतं। यानंतर आणखीन थोडी माहिती पाहूया एंडोक्राइन ग्लँड्सबद्दल। तर मानवी शरीरामध्ये अनेक अंतःस्रावी ग्रंथीमधून स्राव स्रवत असतात। हे स्राव रक्तामध्ये मिसळतात व त्याचा परिणाम मानवाच्या विकासावर होत असतो। या ग्रंथींचा स्राव योग्य प्रमाणात झाल्यास शरीरातील जैवरासायनिक परिस्थिती कायम राहते। तर आपल्या शरीरामध्ये जे काही स्राव स्रवतात त्यांचं प्रमाण देखील व्यवस्थित असलं पाहिजे, बॅलन्स्ड असलं पाहिजे। तर या ग्रंथीमधून जे स्राव स्रवतात ते जर समजा योग्य प्रमाणात त्या ठिकाणी स्रावले तर शरीरातील जीवरासायनिक परिस्थिती कायम राहते व विकास योग्य पद्धतीने होतो। स्रावाचे प्रमाण कमी किंवा अधिक झाल्यास शरीराची वाढ अनुक्रमे खुरटी किंवा अधिक होते। तर शरीरामध्ये प्रमुख 6 प्रकारच्या अंतःस्रावी ग्रंथी आहेत, त्या आपण आता पाहणार आहोत। चला तर डायग्रामच्या मार्फत आपण आता जाणून घेऊया आपल्या शरीरामध्ये कोणकोणत्या ग्रंथी असतात। तर इंग्रजी आणि मराठी दोन्ही भाषेमध्ये आपण या ठिकाणी डायग्राम घेतलेला आहेत, जेणेकरून तुम्हाला या सर्व गोष्टी लक्षात राहतील। तर पहा, सर्वात पहिले आहे पीयूषिका ग्रंथी। या ठिकाणी डोक्याच्या भागामध्ये त्याला आपण काय म्हणतो, पिट्युटरी ग्लँड असं म्हणतो। यानंतर आहे कंठस्थ ग्रंथी, या ठिकाणी मानेच्या जवळ आहे, त्याला आपण काय म्हणतो, थायरॉइड असं म्हणतो। यानंतर पहा, या ठिकाणी जे ब्ल्यू पार्ट आहे त्या ठिकाणी जे मेल बॉडी आहे त्याचं दिलेलं आहे, आणि जो या ठिकाणी पिंक पार्ट आहे या ठिकाणी फिमेल बॉडीचं दिलेलं आहे। तेवढं फक्त तुम्ही लक्षात ठेवा। पहा, आता आपण पीयूषिका ग्रंथी पाहिली जी डोक्यामध्ये आहे, त्याला आपण पिट्युटरी ग्लँड असं म्हणतो। यानंतर कंठस्थ ग्रंथी पाहिली, त्याला आपण थायरॉइड असं म्हणतो। यानंतर या ठिकाणी आहे उपकंठस्थ ग्रंथी, त्याला आपण काय म्हणतो, पॅराथायरॉइड असं म्हणतो। या ठिकाणी अधिवृक्क ग्रंथी आहे, त्याला आपण ॲड्रिनल्स असं म्हणतो। अधिवृक्क ग्रंथी ॲड्रिनल्स असं म्हणतो। या ठिकाणी पोटाच्या जवळ या ठिकाणी त्याची जागा आहे। यानंतर आहे स्वादुपिंड, स्वादुपिंडाची जागा या ठिकाणी आहे शरीरामध्ये, त्याला आपण पॅनक्रियाज असं म्हणतो। यानंतर डिंब ग्रंथी आहे, पहा या ठिकाणी डिंब ग्रंथी, त्याला आपण काय म्हणतो, ओव्हरीज किंवा युटेरस असं म्हणतो। ठीक आहे, फिमेल बॉडीसाठी आहे। आणि या ठिकाणी वृषण आहे, त्याला आपण काय म्हणतो, प्रोस्टेट किंवा टेस्टिस असं त्याला म्हणतो। तर अशा प्रकारे मानवी शरीरामधील सर्व महत्त्वाच्या ग्रंथी या ठिकाणी आहेत। कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्ही अभ्यास करत असाल तर या सर्व ग्रंथी आणि त्यांचं कार्य आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे। यानंतर आता आपण एक एक ग्रंथी इन डिटेल पाहणार आहोत। अगदी थोडक्यात माहितीमध्ये तुम्हाला येणाऱ्या एक्झाममध्ये नक्कीच तुमचा 1 ते 2 मार्क वाढतील, त्यासाठी हा व्हिडिओ आहे, त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक पहा। मानवी शरीरातील सर्व अंतःस्रावी ग्रंथीबद्दल माहिती आपण इन डिटेल परंतु कमीत कमी शब्दामध्ये पाहणार आहोत। पहा, पहिली ग्रंथी आहे मस्तिष्क ग्रंथी, त्याला आपण काय म्हणतो, पिट्युटरी ग्लँड असं म्हणतो। या ग्रंथीतून श्रावलेल्या स्रावाचा उपयोग शरीराची वाढ, मूत्रपिंडातील पाणी शोषणे, इतर ग्रंथींच्या श्रवणावर नियंत्रण ठेवणे यासाठी होतो। तर या ग्रंथीचा स्राव कमी झाल्यास व्यक्तीचा शारीरिक व लैंगिक विकास खुंटतो। कशामुळे, तर पिट्युटरी ग्लँडमुळे। या ठिकाणी एवढेच महत्त्वाचे पॉईंट या ग्लँडबद्दल आहेत। यानंतर आता आपण पाहूया कंठस्थ आणि उपकंठस्थ ग्रंथी यांच्याबद्दल।
तर दुसरी ग्रंथी आहे कंठस्थ आणि उपकंठस्थ ग्रंथी, त्याला आपण थायरॉईड आणि पॅराथायरॉईड असं म्हणतो. या दोन्ही ग्रंथी मानेच्या खाली व श्वासनलिकेच्या बाजूला असतात. कंठस्थ ग्रंथीतून निघणाऱ्या श्रावाला थायरॉक्झिन असं म्हणतात. हा श्राव आवश्यकतेपेक्षा समजा अधिक श्रवला किंवा जास्त झाला तर शरीराची वाढ अधिक होते व श्रावाचे प्रमाण जर कमी झाले तर शरीराची वाढ कशी होते, खुरटी होते, व्यक्तीला सुस्त आणि आळशी बनवते. तर थायरॉईड आणि पॅराथायरॉईड या ग्रंथींचं या ठिकाणी शरीरावर होणारा परिणाम आपण पाहिलेला आहे. उपकंठस्थ ग्रंथीचा स्राव समजा कमी झाला तर व्यक्तीतील चैतन्य कमी होते, हाडांची वाढ खुंटते, तसेच मंदबुद्धित्व येण्याची शक्यता असते. ग्रंथीचे कार्य मंदावून मॅझिडिमा नावाचा आजार होतो. महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा, ग्रंथींचं कार्य मंदावून आजार कोणता होतो, मॅझिडिमा नावाचा आजार होतो. यानंतर आता आपण स्वादुपिंड ग्रंथीबद्दल, पॅनक्रियाजबद्दल माहिती पाहणार आहोत. स्वादुपिंड ग्रंथी, त्याला आपण पॅनक्रियाज असं म्हणतो. या ग्रंथी उदरपोकळीमध्ये म्हणजे पोटामध्ये असून त्यामधून इन्सुलिन नावाचा श्राव स्रावतो. एक्झाममध्ये विचारलं जाऊ शकतं इन्सुलिन कुठं तयार होतं किंवा कोठून ते श्रावतं, तर ते कुठं श्रावतं, स्वादुपिंड ग्रंथीमध्ये, पॅनक्रियाजमध्ये इन्सुलिन नावाचा श्राव स्रावतो. त्याच्या कमतरतेमुळे मधुमेह हा आजार होतो. म्हणजे काय, आपण ज्याला शुगर असं म्हणतो, तर तो आजार या ठिकाणी कशाच्या कमतरतेमुळे होतो, इन्सुलिनच्या कमतरतेमुळे होतो. यानंतर आत्ता आपण पाहूया वृक्कस्थ ग्रंथीबद्दल माहिती. तर या ग्रंथीतून श्रावणाऱ्या ॲड्रेलिनचे प्रमाण व्यक्ती मानसिक तणावात असेल तर वाढतं. त्यामुळे हृदयाचे ठोके, रक्ताभिसरण आणि श्वसनक्रिया जलद होते. या ग्रंथीतून श्रावणाऱ्या कार्टिनच्या अधिक स्रावामुळे लैंगिक लक्षणे व पुरुषी गुणांची वाढ होते व श्रावाचे प्रमाण समजा कमी झाले तर शारीरिक क्रिया मंदावून लैंगिक भावना नष्ट होतात. वृक्कस्थ ग्रंथीबद्दल महत्त्वाची माहिती आहे, लक्षात ठेवा. याच्या ठिकाणी आपण दोन नावं वाचलेली आहेत. पहिलं आहे ॲड्रेलिन. ॲड्रेलिनचं प्रमाण व्यक्ती मानसिक तणावात असेल तर काय होतं, वाढतं. त्यामुळे हृदयाचे ठोके, रक्ताभिसरण आणि श्वसनक्रिया काय होते, जलद होते. या ग्रंथीमधून श्रावणाऱ्या दुसरं या ठिकाणी नाव आहे कार्टिन. कार्टिनच्या अधिक श्रावामुळे लैंगिक लक्षणे आणि पुरुषी गुणांची वाढ होते आणि समजा श्रावाचे प्रमाण कमी झालं तर शारीरिक क्रिया मंदावतात, लैंगिक भावना नष्ट होतात. हे कार्य आहे आपल्या शरीरामध्ये वृक्कस्थ ग्रंथीचं. यानंतर आता आपण माहिती पाहूया जनन ग्रंथीसंबंधी. जनन ग्रंथीमध्ये पहा, या ग्रंथीमध्ये पुरुषांच्या शरीरातील रेतिपिंड व स्त्रियांच्या शरीरातील अंडपिंड या ग्रंथी असतात. या ग्रंथीच्या श्रावामुळे वयात येताना पुरुषांमध्ये दाढीमिशी येणे, आवाजात बदल होणे, वर्तन बदल, तर स्त्रियांमध्ये मासिक पाळी यासारखी लक्षणे आढळतात. हे कार्य आहे जनन ग्रंथीचं. तर अशा प्रकारे आपण 6 ग्रंथी, ज्या की आंतरस्रावी ग्रंथी म्हणून ओळखल्या जातात, यांच्या कार्याबद्दल माहिती पाहिलेली आहे. व्हिडिओ अत्यंत छोटा होता, परंतु सी-टेटमध्ये, टेटमध्ये आणि येणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये सुद्धा यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. या ठिकाणी तुमचा 1 मार्क या ठिकाणी फिक्स झालेला आहे. फक्त व्यवस्थित व्हिडिओ पहा. महत्त्वाचे जे काही या ठिकाणी स्राव आहेत त्यांची नावं लिहून घ्या. येणाऱ्या एक्झाममध्ये तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तर भेटत राहू आपण अशाच व्हिडिओमध्ये. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. यूट्यूबवर सध्याला जास्तीत जास्त रिस्पॉन्स येणं महत्त्वाचं आहे, कारण आपण एकानंतर एक महत्त्वाची व्हिडिओ, महत्त्वाची सिरीज तयार करत आहोत. त्यासाठी तुमचा रिस्पॉन्स खूप महत्त्वाचा आहे. तुमचा रिस्पॉन्स चांगला असेल तर कमीत कमी वेळामध्ये आपण बाकीचे विषय देखील कंप्लीट करणार आहोत. तर तुमच्या कमेंट्स नक्की सांगा, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.